नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय उन्हाळा स्पेशल फोडणीचं ताक. हे ताक अतिशय टेस्टी लागतं. बनवायला खूप सोपं. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये तुम्ही ताक बनवू शकता. म्हणजे आयत्या वेळी जेवायला बसला असाल, तरी त्यावेळीसुद्धा ही रेसिपी तुम्ही प्रिपेअर करू शकता. इतकी सोपी आणि पटकन होणारी आहे. तर आता उन्हाळ्यात आपण दररोज वेगवेगळे ताकाचे प्रकार घेत असतो किंवा ट्राय करत असतो. तर अशा वेळी एकदा नक्की हे ताक ट्राय करू शकता. सगळ्यात अगोदर एका स्टीलच्या डेचकीमध्ये आपण दही घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड. आता प्रत्येकी अगदी अर्धा चमचा आपण वापरला तरी चालेल. दही किती वापरले तेही सांगते. साधारणतः 2 वाटी दही होतं. घरगुती रूम टेम्परेचरवरचं दही आहे. त्यामुळे या ताकामध्ये मी आवर्जून बर्फ वापरणार आहे. जर का तुमचं दही हे फ्रीजमधलं असेल, तर तुम्ही इथे बर्फ नाही वापरला, केवळ माठातलं पाणी वापरलं तरी चालेल. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दही मी बाहेर ठेवलेलं होतं. त्यामुळं ताक थंड होण्यासाठी इथे मी बर्फाचा वापर केलाय. साधारणतः 1 ते 2 वाटी बर्फाचे तुकडे टाकलेत आणि 2 ग्लास थंड पाणी ओतून घेतलेलं आहे. त्यामुळं ताक अतिशय थंडगार तयार झालंय. उन्हाळ्यात आपल्याला थंडगार ताक प्यावंसं वाटतं. पण ज्यांना आवडत नसेल बर्फ वगैरे वापरलेला, तर त्यांनी सरळ-सरळ माठातलं पाणी वापरून ताक बनवलं तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे आता ताक व्यवस्थित घुसळून घ्या. तुम्ही पाहू शकता रवीच्या सहाय्यताने आपण हे ताक बनवून घेतलंय. हवं तर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिक बीटरचा वापर करून सुद्धा ताक ही बनवण्याची प्रोसेस फास्ट करू शकता. आता फोडणीचं ताक आहे. यासाठी फोडणीसाठी आपण तेल गरम करून घेतले तडका पॅनमध्ये. यामध्ये एक अर्धा छोटा चमचा जिरं, अर्धा छोटा चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर. आवडत असेल तर पुदिन्याची पानंसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड केली तर फ्लेवर छान येतो. पण हे मसाला ताक किंवा अगदी फोडणीचं ताक म्हणता येईल याला. आपण मसाला वगैरे जास्त वापरलेला नाही. या अगोदर मी मठ्ठा कसा बनवायचा त्यामध्ये अद्रकापासून, लसूण आल्याच्या पेस्टपासून, काळ्या मिठापासून आपण वापरलेलं होतं. त्याचीसुद्धा रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. तर उन्हाळा स्पेशल तुम्ही हे फोडणीचं ताक पिऊन पहा. अप्रतिम लागतं. एकदा जर का तुम्ही ट्राय केलं तर परत-परत बनवाल. इतकं हे टेस्टी आणि पाचक असं आपलं ताक तयार आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे, तर तुम्हाला कुठले पेय किंवा कुठले ड्रिंक्स पाहायला आवडतील, तर ते सुद्धा सांगा. म्हणजे त्या पद्धतीने आपण चॅनेलवरती रेसिपी अपलोड करत जाऊ. आता तोपर्यंत ही ताकाची रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब